तुम्ही कधी तुरीची डाळ सुक्की करता का? आणि नसेल करत ना, तर एकदा नक्की ट्राय करा. खरंच खूप मस्त आणि एकदम टेस्टी लागते. तर काय करायचं, ज्यावेळेस कधी तुरीची डाळ सुक्की बनवायची आहे ना, त्यावेळेस एक तास, दीड तास अगोदरच पाण्यामध्ये भिजत घालायची. नंतर थोडंसं तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, बारीक कट केलेला कांदा आणि टोमॅटो घालून छान व्यवस्थित लालसर भाजून घ्यायचा. नंतर मसाल्यांमध्ये कोणते पण तुम्हाला जे काही आवडतील ते मसाले घालू शकता. नंतर मी तर किचन किंग मसाला थोडासा घातला होता. हळद घालायची आणि नंतर जी एक दीड पावणे 2 तास तर मी डाळ भिजत घातली होती. ती भिजत घातलेली डाळ छान व्यवस्थित 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवायची. नंतर तिला भिजत घालायची. तर इथं बघू शकता डाळ छान आपली भिजून झालीत. मी तुम्हाला थोडीशी तोडून पण दाखवली. अजून पण शिजवायची आहे बरं का, नाहीतर भिजली म्हणजे काय पूर्ण तयारच झाली असं नाही. पण होतं काय, भिजवली की शिजायला जास्त वेळ लागत नाही. थोडीशी चटणी वगैरे घालायची, सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि मीठ घालायचं आणि झाकण लावून थोडंसं पाणी टाकून डाळ छान शिजवून घ्यायची. आणि तर मस्त अशी आपली सुकी डाळ तयार झाली. एकदा नक्की ट्राय करा, एकदम भारी.